हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण संडे स्पेशल वजडी रस्सा भाजी, अगदी झणझणीत आणि गावरान पद्धतीने. तर चला मग वजडी रस्सा भाजी कशी बनवायची, तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी अगोदर वजडी ही व्यवस्थित धुवून घ्यायची, 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची, नंतर थोडी गरम पाण्याने धुवून घ्यायची एकदा. वजडीला आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे, नाहीतर त्याचा वास तसाच राहतो. म्हणून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, नंतर कोमट पाण्यानं धुवायचं एक वेळेस. आणि इथं आपण साफ व्यवस्थित करून घेतली होती. नंतर पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं, त्यात तेल टाकलं. तेल पण गरम झालं की कांदा घालायचा, एक बारीक चिरलेला. नंतर थोडी हळद घालायची. आणि व्यवस्थित फ्राय झाले की नंतर वजडी घालायची. आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून द्यायची. मिक्स झाले की झाकण ठेवून द्यायचं. पाणी नंतर घालायचं. अगोदर 10 मिनटं वाफेवरच आपल्याला ही भाजी होऊ द्यायची. आणि अजून एकदा मिक्स करून परत प्लेट ठेवून द्यायची. नंतर घालायचं पाणी. पाणी गरम झाले की नंतर भाजी सोडायचं. आणि इथं मला वजडी शिजण्यासाठी 40 मिनटं लागले होते. आणि भाजी शिजेपर्यंत आपण इकडं मसाला तयार करून घेऊया. आणि आपला नेहमीप्रमाणेच घरगुती मसाला इथं मी मिक्सरला बारीक करून घेतला. आणि इथं मसाला आपला बारीक झाला होता. नंतर काही आपले घरचे मसाले, अंबारी मसाला, लाल तिखट, मटण मसाला आणि थोडा गरम मसाला. आणि चला आता तोपर्यंत आपली इकडे भाजी पण शिजली होती. नंतर काढून घ्यायची एका प्लेटमध्ये. नंतर तेच पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं. नंतर घालायचं तेल. तेल गरम झाले की लसूण अद्रक पेस्ट ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. नंतर घालायचं लाल तिखट, अंबारी मसाला, मटण मसाला, गरम मसाला. ते पण ह्या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायचे. आणि हे व्यवस्थित फ्राय झाले की नंतर घालायचा आपला मसाला, जो आपण मिक्सरला लावून घेतला होता. आणि आता हे सर्व मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. नंतर घालायचं थोडं पाणी घालायचं. आणि आता तर्री येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे इथं मसाले. आणि नंतर बघा छान अशी तर्री पण आली होती. नंतर थोडी कोथिंबीर घालायची, बारीक चिरलेली. आणि आता मसाला व्यवस्थित फ्राय झाला होता. मग वजडी घालायची. आता व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची अगोदर. आणि नंतर घालायचं पाणी. आणि आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायचं आहे तेवढं पाणी घालायचं इथं.
आणि इथं 20 ते 25 मिनिट आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे. आणि चला आता आपली वजडी रस्सा भाजी तर तयार झाली होती. आणि संडे स्पेशल तुम्हाला वजडी रस्सा भाजी कशी वाटली कमेंटमध्ये मला ते पण सांगा. थँक्यू.